5 राज्यांमधील मतदान पार पडताच सर्वसामान्य जनता आणि विशेषतः व्यावसायिकांना महागाईचा मोठा फटका बसलाय। 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत तब्बल 993 रुपयांची वाढ झाली आहे। 19 किलोच्या सिलेंडरसाठी 3071 रुपये मोजावे लागणार आहेत, तर 5 किलोचे एलपीजी सिलेंडर देखील 261 रुपयांनी महागले आहेत। या निर्णयाचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यवसायांवर होणार आहे। आगामी काळात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स त्यांच्या मेनूवरील पदार्थांच्या किमती वाढवू शकतात, ज्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशावर आता आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे। तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीवरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। पाहूया। एक्सपोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, 4 राज्यांचं मतदान संपताच केंद्राचं देशाला बंपर गिफ्ट। व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 933 रुपयांची भरघोस वाढ। 4 तारखेला निकाल लागल्यावर कदाचित अशाच प्रकारे अजून दुसरं एखादं सरकारी गिफ्ट मिळू शकतं, अशा शब्दात रोहित पवारांनी टीका केली। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी देखील एक्सपोस्ट केली आहे। पाहूया। रोहिणी खडसे म्हणतात, निवडणुकीत झालेल्या खर्चाची सरकारने आता वसुली सुरू केली आहे। आजपासून व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागलाय। फेब्रुवारीपासून आतापर्यंत 1380 रुपयांची वाढ झाली आहे। फक्त 3 महिन्यात तब्बल 81% वाढ करण्यात आली। पुढचं टार्गेट पेट्रोल डिझेल दरवाढ, घ्या अच्छे दिन, असं म्हटलेलं आहे रोहिणी खडसे यांनी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।